दुसरी हा परत आणायला जाते आता जाऊन बसतो. हा जाते की कपडे धुतलं हा डोके जाऊ का आणखीन टाइम बघ तुला सगळेजण भेटत बर का आता इथं म्हणते दुर्गाला काय झालं कुठं नाही आली कुठं बसच नाही आली आणखीन येतोय आवाज येतोय तर आज सकाळच्या पारी बघा राधू चालली शाळेत दिवाळीची सुट्टी संपली पहिला दिवस शाळेचा बाय का इकडे आली बस आज लांब पर्यंत बस आली नाही ते येत नाही तिकडच उभा राहते बाय बाय करते बघा राहते तर आता बघा ओमला पण आणलाय तिकडनं आत्याने त्याला आंघोळ घातली होती कृष्णावर रात्री काय आला नव्हता तर इथं आल्या त्याचं आवरलं बघू ओम आणि शाळेत पाठवते आता त्याला ह्यांनी पण शूटिंगला चालल्यात सकाळच्या पारी ह्यांनी पण तिकडल्या घरी गेलो होतं घरातलं शेण झालं काय व इथलं पोलिसाचं झालं आता आलं कपडे बदलले आणखी दुसरी हा परत आणायला जाते आता जाऊन बसतो हा जाते की कपडे धुतलं हा डोके जाऊ का आणखीन टाइम आहे आत्यापाशी सोडा हा मामा डबा खा बर का डब्यातलं खाऊ दिलाय दुर्गा उठली झोपेतनं गेला पप्पा शूटिंगला दुर्गा चला आता तुला आंघोळ घालते आणि कपडे पण धुवून टाकली बघा 8:30 वाजताच कपडे धुतली कारण एकटंच होती मी घरी सगळे लवकर शूटिंगला गेलते चला आपल्याला जायचं आजीकडं चला राधू पण शाळेत चल 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 चला 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 पारस ढबऱ्या कोण आहे पारस कोण आहे वो म्हणलं बघा थोडंसं लवकरच शाळेत लावलंय कारण की बघा आता ह्यांनी पण शूटिंगला चाललं होतं म्हणलं जाता जाता सोडवा तर शाळेत कसं सोडायचं आता 9:45 वाजल्यात म्हणलं आता आत्या पण आहेत तिथंच आणि आत्यांना फोन केला म्हणलं ओमला पाठवते म्हणलं आत्या म्हणलं पाठव म्हणलं तिथल्या तिथं शाळेत सोडवा म्हणलं 10-10:15 वाजता कारण 10ला म्हणजे 10ला शाळा उघडत नाही बघा उशिरा उघडते 5-10 मिनटं आत्या म्हणलं चालते लाव सोडवायला जाता जाता मला पण जायचं आहे म्हणलं अंगणवाडीत पिवडीचं नाव द्यायला पिवचं बघा मग ह्यांना म्हणलं सोडवा काय 10-15 मिनटं टाईम आहे आणखी थोडा वेळ जास्त मला थोडा 10-15 मिनटं म्हणले आणि आता मला आवरायचा आहे पसारा धुणं लय मोठं होतं बघा आधी धुवून टाकले ह्यांनी पण गेलं होतं सकाळच्या पारी आंघोळ करून आवरून तिकडल्या घरी शूट सकाळच्या पारी लावलं होतं आता तर दुर्गा झोपली होती आता रगाच्या घड्या घालायच्या सगळं नीटनाटकं करायचं ओमला नवे कपडे घातले आज आहे बुधवार म्हणलं शाळेचे कपडे धुवून टाकावं शाळा भरल्यापासून आजच गेलाय 4-5 दिवस झालं ती राधू घरी होती त्याच्यामुळं तो शाळेतच जात नव्हता त्याच्या नादाने म्हणायचा दीदी घरी तर मी का जाऊ शाळेत त्याच्यामुळं त्याने शाळा बुडवली आणि आता भांडी घासायच्यात भांडी ठेवून कपडे धुतले आधी भांडी तशीच आहेत तर चला आता घेते पटापटा आवरून राधू पण येईन शाळेतनं 12 वाजता 12:30 वाजता 12-12:30ला येते बघा 12:30 वाजता घरी येते तर आता आवरून घेवा म्हणलं दुर्गाला आंघोळ घालायची किचन कट्टा नीटनाटका करा हॉलमध्ये काय राडा नाही त्याच्यामुळे म्हणलं पटापटा करावं आता दुर्गा माऊले झोपली होती सम झोपली होती तिला मी बळच उठवली तिला म्हणलं दुर्गा उठ ना ग चहा प्यायला म्हणलं चहाचं नाव घेतल्यावर तरी उठ कशाचं काय उठानाच कारण की बघा पहाटे दुर्गा रडू झोपली नेमकी 6 वाजता बरोबर 6 वाजता उठली होती राधूचा डब्बा करायच्या टायमाला कशाचं काय गप्पच बसा ना की दुर्गा बळच नादी लावली बाहेर नेली तिला थोडीशी भीती घातली हवी दुर्गा काय करते हां त्याच्या आताच उठली 9:45 वाजता मगापासून उठवते तिला उठानाच म्हणलं उठ उठ दुर्गा उठ म्हणलं तुला खाऊ केलाय खाऊ देते म्हणलं खायला मग ह्यांनी आल्यावर ह्यांचा आवाज ऐकला की उठली ओमचा आवाज ऐकला रात्री पण लय रडत होती रात्री पण ह्यांनी एडिटिंग करायला गेले होते तिकडं स्क्रिप्ट म्हणून गेलते बघा तिकडं समजून सांगा परत एडिटिंग पण केलं ह्यांनीच आलं 11 वाजता 11:30 वाजता घरी आलं मग तिथनं पुढं जेवण राहिलेले स्क्रिप्ट हे लिहिली त्यांनी आणि आता शूटिंगला गेल्यात रात्री मी 11:30 वाजता तर एकटीच होते दुर्गा मी लय रडली दुर्गा पण रात्री तिला खेळायलाच कोणी नव्हतं बघा त्याच्यामुळे लय रडली मग त्रिशापाशी नेली तिथं पण खेळली थोड्या वेळ
मग खेळायला लागली. काय तर का मग तुझी झोप नाही वे गेली आज? कस काय एवढा सम झोपला होता? मम्मीला त्रास देऊन झोपली म्हणा डबल, हाय का नाही? चला आंघोळ करायची. माझा बापू माझा बापू बसली खेळ. खाल्लंय तिने उठल्या म्हणून खेळायला लागली. ह्यांनी नाश्ता केला, आता चहा चपाती खाल्ली. ओमला पण दिलं. ओमने तिकडंच खाल्लं वाटतं कृष्णाच्या नादाने. म्हणलं काय खाल्लं रे इथं? खाय नाही. म्हणला मी चहा पिलं, बिस्किट खाल्ले. म्हणलं खरं का? मी म्हणलं खोटं बोलताय का खरं सांगतो या? म्हणलं अगं मम्मी मी खरंच. मग ह्यांना म्हणलं खाल्लंय का? ती कधी कधी खायचं नसल्या मुदा म्हणतो मी खाल्लंय. मी म्हणलं थांब आजीला नाही तर काकीला फोन करते. म्हणलं कर म्हणला फोन. मग ह्यांनी म्हणलं खाता वाटतं काहीतरी. म्हणलं नाही तर 1 वाजता तर उपाशी बसायचा. शाळेत का किती वाजता जेवतात काय मला पण माहीत नाही. जेवत असताना तरी 10 वाजता तरी. सॉरी 10 वाजताच म्हणते कारण 10ला शाळा भरते. 11-12 वाजता तरी जेवत असताना. त्याच्यामुळं त्याला खाऊन पिऊन लावा म्हणलं शाळेत. हे तर का मग आता हे ओमचे कपडे ठेवायचे. नवे कपडे पिशवीत भरून कपाटात ठेवले होते. काय करतो? काय करतो का माझ्या बाब्या? काय करते बाबू? मी आता एडिटिंग करत होते बघा. 2-3 शब्द चुकलं होता तिथं. त्याला दर्गा हळूची ती आणि डोळ्यात बोट घालती, आहे का नाही? कशामुळं डोळ्यात बोट घालती मम्मीच्या? मोबाईल देण्यासाठी, मोबाईल घेण्यासाठी. माझा ढबऱ्या आज बाबूला खेळायला कोणी नाही घरी. हाय दुर्गा. दीदी शाळेत गेली, ओम दादा शाळेत गेला, पप्पा शूटिंगला गेलं आणि दुर्गा मग आपली एकटीच आहे आता घरी. हाय दुर्गा मग लय गोनाचा आहे माझा ढबऱ्या, लय गोनाचा आहे. झोपली होती तर आपली कपडे धुवून टाकली. म्हणलं हिला बघत लय उशीर होय आणि सर्दी लय झाली हिला. त्याच्यामुळे म्हणलं झोपली तर पडदिस ना पाण्यातलं काम करून घ्यावं. हाय दुर्गा खोड करत दुर्गा. अयो भाऊ दाखवती दर मम्मीला. दुर्गा मग भीती दाखवती मम्मीला. बो कसं डोळं कसं करतात सांग? कसं मोठं कसं करायचं डोळं सांग की? आपल्या युट्यूब फॅमिलीला भीती दाखव एकदा. दाखव की. बघ तुला सगळेजण भेटतात बरं का आता इथं. म्हणते दुर्गाला काय झालं बघू डोळ्याला हात लाव की हाताच्या सारखं बोटाने असं डोळा खाली ओढकी. बाऊ दाखव. बावा कुठे? बावा दाखव की. नाही बाबा दुर्गा नाही ऐकत. नाही दुर्गा संग नाही कोणी बोलायचं. मग चला आंघोळ करायला. आजीकडे जायचं का? तुला कामावरून नको का ग बाबू? तुला खेळायला कोणी नाही की? पिवडी संग खेळची की आपल्या पिऊ संग? हाय ग. चल मला आता काम करू लाग थोडस हितलं. कुठं जाते त्या बोर्डाला हात लावते. लय भीती वाटते. हाय दुर्गा. अयो दुर्गाला पैंजण घावलं रे बाबा. घालायचं का पायात? घाल बरं. पप्पाने व्हिडिओ सोडला काय ग? नोटिफिकेशन पडले. हाय दुर्गा.